नमस्कार, हरिओम तत्सत, जय भोले की नर्मदे हर। आजच्या प्रश्नोत्तराच्या 11व्या भागात आपलं स्वागत आहे। प्रश्नोत्तराच्या प्रत्येक भागात मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे आजही मी कोणीही साधू नाही, संत नाही, संन्यासी नाही, मी नर्मदा परिक्रमेवरचा गाढा अभ्यासक नाही, मी अध्यात्मावरचा गाढा अभ्यासक नाही। नर्मदा परिक्रमा जी माझ्या हातून घडली, जी माझ्याकडून घडली, ती केवळ मयेच्या इच्छेनं घडलेली आहे। त्यामुळं आपण जे प्रश्न विचारताय त्याला मी दिलेली उत्तरं कदाचित आपल्याला पटणार नाहीत, रुचणार नाहीत, आवडणार नाहीत, पण आपल्या प्रश्नांना मी उत्तरं द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। मला जे वाटतंय, सुचतंय, पटतंय ते मी तुम्हाला सांगणार आहे। जर माझ्या या उत्तरांना आपलं समाधान होत नसेल तर आपण माझ्यापेक्षा जास्त अभ्यास ज्याचा आहे त्याला ते प्रश्न विचारून त्यांच्याकडून आपल्या शंकांचं, प्रश्नाचं उत्तर मिळवू शकता आणि आपलं समाधान करून घेऊ शकता। आता आपण प्रश्नोत्तरांच्या 11व्या भागामधला पहिला प्रश्न घेणार आहोत। प्रश्नोत्तराच्या 11व्या भागामधला पहिला प्रश्न आहे RRNN यांचा। ते लिहित आहेत, बाबाजी नर्मदेहर, जवळपास सर्वच आश्रमात विनामूल्य भोजन प्रसादीची सोय असते, त्यांना हे कसे परवडते? अर्थातच नर्मदा मैयाच्या कृपेने हे शक्य होते, तरीही प्रत्यक्षात कसे घडते? RRN बाबाजी, मी काही आश्रम कधी चालवलेला नाही आणि मी परिक्रमेत असताना मी याबाबत हे आश्रम चालतात कसे, त्यांना पैसे येतात कुठून आणि ते विना मोबदला भोजन प्रसादी देतात कशी, हे काही कोणाला विचारलेलं नाही आहे। मी परिक्रमेत असताना फक्त माझे डोळे आणि कान हे उघडे मात्र ठेवले होते। त्यामुळं मला जे दिसत होतं, जे मी बघत होतो, जे ऐकत होतो, त्यावरून मला असं वाटतंय की हे सगळे जे आश्रम आहेत तर ते कोणाच्या तरी दानावर चालतात। नर्मदा परिक्रमेच्या बाबतीत दानशूर व्यक्ती खूप आहेत आणि जो माणूस आश्रम थाटून बसलेला आहे, काढून बसला आहे, सेवा करायचं म्हणून बसलेला आहे, मला परिक्रमावासियांची सेवा करायची आहे, हा ज्यांच्याकडे भाव आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करतोय, तर तो माणूस कुणाकडेही जाऊन उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की माझा अमुक ठिकाणी आश्रम आहे आणि मी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांची सेवा करणार आहे आणि त्यांची सेवा करण्याकरता मला तुमच्याकडून काही मदत झाली तर ती हवी आहे, तुमचा त्या सेवेमध्ये थोडासा उपयोग होऊ शकतो आणि तुम्हालासुद्धा लाभ मिळू शकतो, असं सांगितलं तर आपल्या भारतामध्ये दानशूर व्यक्ती, दानधर्म करणाऱ्या व्यक्ती खूप आहेत। त्या अशा गोष्टीसाठी पैसे नाही म्हणत नाहीत, जितकी हवी तितकी मदत लोक करायला तयार आहेत, पण तो तुमचा भाव, तो तुमचा प्रामाणिकपणा त्यांना दिसला पाहिजे, लक्षात आला पाहिजे, समजला पाहिजे, तरच या गोष्टी घडू शकतात। तेवढं तुम्ही समाजात स्थान मिळवलेलं असलं पाहिजे, मग तुम्हाला पैशाला आणि इतर ज्या वस्तू लागत आहेत, अन्नप्रसादी, भोजन प्रसादी बनवण्यासाठी जे काही लागतंय, जे काही साहित्य लागतंय ते आणून पोच करणारे खूप लोक आहेत, ते उपलब्ध होऊ शकतात, उपस्थित होऊ शकतात। आधेमध्ये ते येऊन बघून पण जात असतील की मी दिलेल्या दानाचं काय होते, नेमकं त्याचा विनियोग व्यवस्थित होतोय की नाही। ज्या माणसावर विश्वास ठेवून आम्ही हे सगळं दिलेलं आहे, दानधर्म केलेला आहे, तो व्यवस्थित सेवा करतोय की नाही हे कदाचित बघत असतील, नाही असं नाही। दानशूर व्यक्ती
त्यांनी मिळवलेले पैसे ते सुद्धा कष्टाचेच आहेत, फक्त त्यांना परिक्रमा करायला जमत नाही, त्यांना तितका वेळ नसतो, व्यापारात गुंतलेले माणसं असतात, नोकरीमध्ये गुंतलेली माणसं असतात, त्यांना तेवढा वेळ नसतो, करायची इच्छा असते पण शारीरिक क्षमता नसते. अशा वेळेला माझ्याकडून परिक्रमा तर घडत नाही आहे, पण इतर जे करतायत त्यांना मी थोडासा हातभार लावू शकतो म्हणून लोक अशी मदत करतात. आपण जर माझे सगळे भाग बघितले असतील पहिल्यापासून, तर मी पहिल्या 2-3 भागातच सांगितलं आहे, मी ज्या वेळेला नर्मदा परिक्रमा करायला निघालो किंवा जायचं ठरलं त्यावेळेला माझ्या पुष्कळ मित्रांनी ते नर्मदा परिक्रमा प्रत्यक्ष करू शकत नाहीत, पण त्यांचा मित्र नर्मदा परिक्रमा करायला निघाला आहे असं म्हटल्यानंतर पुष्कळ गोष्टी देव केल्या होत्या. अगदी टूथ पावडर, टॉवेल, लुंगी, शर्ट, पायात घालायचे सँडल, दंड, कमंडलू, बॅग, ज्या ज्या गोष्टी मी परिक्रमेत वापरणार होतो त्या सगळ्या वस्तू माझ्या एक मित्रांनी मला प्रोव्हाइड केली होती. तो त्यांचा भाव होता. ती त्यांची माझ्या परिक्रमेसाठी आणि माझ्या परिक्रमेला हातभार म्हणून केलेली मदत होती. जर सांगलीसारख्या ठिकाणी अशा पद्धतीनं सुशिक्षित लोक मदत करत असतील, मित्र जर मदत करत असतील, तर आश्रम काढून तुम्ही वर्षानुवर्ष तिथे सेवा करणार आहे, दरवर्षी सेवा करणार आहे, कायमस्वरूपी सेवा करणार आहे असं म्हटल्यानंतर देणारे लोक पुष्कळ असतात. फक्त त्यांच्यापर्यंत जाऊन पोचणं आपण आवश्यक असतं, तेवढी पोच पाहिजे. आणि या सगळ्या दानावर हे सगळे आश्रम चाललेले असतात. ओघाओघांनी हा प्रश्न आलायच म्हणून सांगतो. जे लोक परिक्रमा करतात त्या लोकांनी सुद्धा पहिल्या वेळी ज्या वेळेला परिक्रमा करतात त्यावेळेला तो परमेश्वर कसा आपली मदत करतो, आपली कशी सोय करतो हे बघण्यासाठी 1 रुपया न घेता बाहेर पडणं हे ठीक आहे. पण दुसऱ्या वेळेला परिक्रमा करायला जाण्यापूर्वी ज्या आश्रमांनी पहिल्या परिक्रमेच्या वेळेला त्यांना अन्नप्रसादी दिली आहे, भोजन प्रसादी दिली आहे, त्यांची झोपायची सोय केली आहे, त्यांना निवारा देऊ केला आहे, त्या लोकांना, त्या आश्रमांना मदत केली पाहिजे. मला काही लोक परिक्रमेत भेटले, ते सांगायचे की माझी 9वी परिक्रमा आहे, माझी 11वी परिक्रमा आहे, माझी 15वी परिक्रमा आहे. अरे हो, 15वी परिक्रमा तुमची आहे बरोबर आहे, 15 वेळेला तुम्ही परिक्रमा केली हे बरोबर आहे, पण तुम्ही दानधर्म किती वेळेला केलात, तुम्ही त्या आश्रमांना मदत किती वेळेला केलीत, तुम्ही सेवा किती वेळेला केलीत. जर तुम्ही 15 वेळेला परिक्रमा केली असेल आणि जर तुम्ही 15 वेळेला सेवा केली असेल एखाद्या आश्रमात राहून किंवा वेगवेगळ्या आश्रमात राहून, जिथं कमतरता आहे ते बघून जर त्या आश्रमात जाऊन तुम्ही सेवा केली असेल तर तुमची परिक्रमा उत्तम आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही छान पद्धतीनं परिक्रमा केली आहे असं म्हणायला हरकत नाही असं मी म्हणेन. पण काही काही लोक विनाकारण परिक्रमाच करत बसतात आणि त्या आश्रमावर बोजा टाकतात. मला असं वाटतंय असं न करता एक परिक्रमा झाली की दुसऱ्या परिक्रमेपूर्वी या लोकांनी आश्रमाला मदत करावी, सढळ हस्ताने मदत करावी, त्यांना ते लक्षात आलंय म्हणून मदत करावी आणि मग दुसऱ्या परिक्रमेला बाहेर पडावं. मला वाटतंय आपल्या या प्रश्नाचं मी सविस्तर आणि सखोल उत्तर दिलेलं असावं आणि त्यांनी तुमचं समाधान झालेलं असावं. असं गृहीत धरून मी प्रश्नोत्तरांच्या 11व्या भागामधला दुसरा प्रश्न घेतोय.
प्रश्नोत्तरांच्या 11व्या भागामधला दुसरा प्रश्न आहे गोरखनाथ पवार नाशिक यांचा. गोरखनाथ पवार लिहितायत, मनात खूपच मोठा प्रश्न आहे. किंबहुना ऐकलं आहे की 1. परिक्रमा ही मयेच्या काठानेच करावी. 2. परिक्रमेदरम्यान एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण काळात प्रवास करू नये. यासारख्या अनेक प्रश्न मनात येतात. आपण प्रत्यक्ष अनुभव संपन्न आहात, कृपया शंकेचं निरसन करावं. गोरखनाथ पवार बाबाजी, पहिल्यांदा आपण सगळ्यात खाली जे लिहिलेलं वाक्य आहे त्याच्यावर मी थोडंसं बोलू इच्छितो. मी अनुभव संपन्न वगैरे काही नाही आहे. मी डोळसपणे हे सगळं बघतो आणि त्याचं अवलोकन करतो, ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो, एवढाच माझा विषय आहे. त्यामुळं मला अनुभव संपन्न म्हणून माझी जबाबदारी तुम्ही कृपा करून आणखी वाढवू नका, माझी विनंती आहे. आता आपण तुमच्या प्रश्नाकडं वळूया. तुमचा पहिला प्रश्न आहे, परिक्रमा ही काठानेच करावी. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. परिक्रमा ही काठानेच करावी. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की तुम्ही ज्या वेळेला नर्मदे हर म्हणता, आवाज देता, तर तो आवाज तिच्यापर्यंत पोचला पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. तिला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही निघालाय, तुम्ही तिच्या शेजारी आहे. आणि जाताना तिच्या काठाकाठाने जाताना तुम्ही ज्या वेळेला नर्मदे हर करत निघालेला असता, मोठ्या आवाजाने नर्मदे हर म्हणता, त्यावेळेला तिचं लक्ष तुमच्याकडे जातं. तुम्ही तिचं लक्ष वेधून घेत असता आणि तिचं लक्ष तुमच्यावर राहावं म्हणून तुम्ही नर्मदे हर म्हणत असता. आता प्रत्यक्ष काठाकाठाने जाण्याची हल्ली काही सोय राहिलेली नाही आहे. मी माझ्या बऱ्याच भागात सांगितल्याप्रमाणे आता वाळू उपसा करणारे लोक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, कंत्राटदार आहेत, त्यांनी बरीच वाळू उपसलेली असते आणि त्या ठिकाणी त्या वाळूतून चालणं थोडं कठीण होऊन बसतं आहे. चालणं इतकं सहज आणि सोपं राहिलेलं नाही आहे. थोडंसं आतल्या बाजूने शेतातून चालायचं असं जर ठरवलं, असं जर म्हटलं, तर मी काही भागात तेही सांगितलेलं आहे की शेतात पाणी रात्रभर तिथले शेतकरी मोटरी चालू ठेवतात आणि ते सगळं पाणी त्या शेतात असल्यामुळं तिथून चालताना ते घसरण्याची जास्त संभावना किंवा शक्यता असते. त्यामुळं काठाने चालताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. आणि बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आता कुंपणं घालून रस्ते बंद करून टाकलेले आहेत. परिक्रमावासियांसाठी रस्ते त्यांनी उपलब्ध करून दिलेले नाहीत. याची जी टक्केवारी आहे ती कमी आहे. आपण एक 50-50% धरूया की परिक्रमावासियांसाठी जागा सोडलेले शेतकरी एक 50% असतील आणि परिक्रमावासियांनी माझ्या शेतातून जाऊ नये म्हणून कुंपण घातलेले शेतकरी एक 50% असतील. ज्याचा त्याचा भाव आहे. परिक्रमावासियांचा त्यांना काहीतरी त्रास होत असेल, परिक्रमावासियांनी काही गोंधळ घालून ठेवलेला असेल, त्यामुळे त्यांची अशी भावना निर्माण झालेली असावी, तयार झालेली असावी म्हणून ते असं वागतायत. कोणीही माणूस सहजासहजी या भूमिकेपर्यंत पोचत नाही. त्यामुळं अगदी प्रत्यक्षात काठावरून जरी तुम्हाला शक्य नाही झाली, चालणं शक्य नसेल, तरीही जितक्या मॅक्झिमम जवळून तिच्या तुम्हाला चालता येईल तितक्या मॅक्झिमम जवळून तुम्ही चालावं. म्हणजे तुमचा आवाज तिच्यापर्यंत पोचेल, तिचं लक्ष तुमच्यावर राहील आणि ती तुमची काळजी घेऊ शकेल. त्यामुळं तुमचा हा परिक्रमा काठानेच करावी हा भाव अतिशय आणि तुम्हाला समजलेलं गोष्ट अतिशय योग्य आणि उत्तम आहे. आता आपण तुम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तुमचा दुसरा प्रश्न आहे, परिक्रमेदरम्यान एकादशी, अमावस्या, पौर्णिमा या काळात प्रवास करू नये असं तुम्ही म्हणताय, असं तुम्ही विचारताय. हे तुम्ही ऐकलेलं किंवा तुम्ही वाचलेलं योग्य आहे, त्यात चुकीचं काहीच नाही आहे. पण हे कोणासाठी योग्य आहे
जे लोक संन्यासत्व पत्करायला आलेत, कायमचंच त्यांनी संन्यासत्व पत्करलेलं आहे, त्या लोकांसाठी हे ठीक आहे, हे उत्तम आहे. किंवा ज्या लोकांना 3 वर्ष 3 महिने 13 दिवसांची परिक्रमा करायची आहे, त्या लोकांसाठी हे योग्य आहे. आणि त्या लोकांनी का करावं, तर त्या ग्रहण काळात, त्या एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त तुमच्याकडून नामस्मरण, पूजापाठ हे घडले पाहिजेत, म्हणून ते थांबायचं असतं. ज्या लोकांच्याकडे वेळ खूपच कमी आहे, त्या लोकांनी जर एक दिवस एकादशीमध्ये घालवला, एक दिवस अमावस्यामध्ये घालवला, एक दिवस पौर्णिमेमध्ये घालवला, तर त्या लोकांना परिक्रमा करायला किती दिवस लागतील? मी बघितलेल्या काही लोकांच्या पैकी मी स्वतः माझा व्यापार सोडून गेलेलो आहे. काही लोक नोकरी सोडून, नोकरीची रजा टाकून तिथं आलेले आहेत, परिक्रमा करतायत. त्यांना जितक्या दिवसाची रजा मिळालेली आहे, तेवढ्या रजेच्या दरम्यान त्यांना ते परिक्रमा पूर्ण करायची आहे. ही तिच्या इच्छेमुळे ते लोक तिथं पोहोचलेले आहेत. मी पण तसंच झालो होतो. त्यामुळं मला जितक्या लवकर परिक्रमा पूर्ण करून पुन्हा संसारात येऊन माझा व्यापार सांभाळायचा होता. मला वेळेचं बंधन होतं, मी तिथं वेळ घालून चालणारच नव्हतं मला. दुसरी जी गोष्ट आहे, जर तुम्ही एकादशी दिवशी तिथं थांबत असाल, पौर्णिमे दिवशी एखाद्या आश्रमात थांबत असाल, अमावस्या आली म्हणून एखाद्या आश्रमात थांबत असाल, तर त्या आश्रमावर तुम्ही बोजा टाकताय. तुम्ही त्यांना काही मदत करता का, केली आहे का? त्या आश्रमांना तुम्ही सरळ हाताने काही दिले का? ते आश्रम कुणाच्या तरी दानावर चाललेले आहेत. यापूर्वीचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नात मी ते सांगितलंय, ते आश्रम कशा पद्धतीने चाललेत ते. तर जर तसं काही केलं असेल, करत असाल, तर तुम्हाला थांबण्याचा नक्की अधिकार आहे. पण उगीच माझ्याकडे वेळ आहे, मला आता काही काम नाही, धंदा नाही, म्हणून मी परिक्रमा करायला निघालोय आणि सगळ्या आश्रमावर बोजा टाकतोय, 2-2 दिवस तिथे थांबतोय, हे योग्य नाही आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण हे आहे म्हणून तुम्ही थांबलाय, तर तुम्ही पूर्ण वेळ जर पूजा अर्चात, साधने, ध्यानधारणेत जर घालवत नसाल, तर तेही योग्य नाही आहे. जो माणूस तुमची सेवा करतोय, त्याच्यात तो भाव तरी उत्पन्न होऊ दे. तुम्ही काहीतरी करताय आणि तो तुमची सेवा करतोय असं तर होऊ दे. तुम्ही तिकडे मोबाईलवर बायका पोरांच्यावर गप्पा मारत बसलाय आणि ग्रहण काळ आहे म्हणून थांबलाय, पूजापाठ करत नाही. मग त्या लोकांना तुमची सेवा करायचा भाव कसा निर्माण होईल, कसा उत्पन्न होईल? थोडंसं लक्षात घ्या, समजून घ्या. मला वाटतंय आपल्या या प्रश्नाचं मी तुम्हाला समर्पक उत्तर दिलेलं आहे. ते तुम्हाला पटलं असेल, रुचलं असेल, आवडलं असेल अशी मी आशा करतो. आणि आता आपण या प्रश्नोत्तरांच्या 11व्या भागामधला तिसरा प्रश्न घेऊया. प्रश्नोत्तरांच्या 11व्या भागामधला तिसरा प्रश्न आहे वंदना डांबरे यांचा. त्या लिहित आहेत, नर्मदे हर बाबाजी, काही लोक खंड परिक्रमा करतात. असे केले चातुर्मास आला तर कोणी खंड परिक्रमा करू शकतो का? वंदना मैया, परिक्रमा ही एकदाच करायची असते आणि ती अखंड करावी असं मला वाटतंय. ज्यांच्याकडे वेळच नाही आहे पण परिक्रमा करायची इच्छा आहे, भाव खूप आहे, तर त्यांनी परिक्रमा, खंडित परिक्रमा करायला किंवा खंड परिक्रमा करायला हरकत नाही. पण त्याला पुष्कळ नियम आहेत आणि तुम्ही तिची परवानगी घेऊन, तिची व्यवस्था करून, तिला योग्य ठिकाणी ठेवून, स्थानापन्न करून मग तुम्हाला पुढे जायचं आहे, तुमच्या कामाला लागायचं आहे. पुन्हा आल्यानंतर ती तशीच ज्या ठिकाणी तुम्ही ठेवली आहे त्या ठिकाणी व्यवस्थित असली पाहिजे, तिची पूजा अर्चा केली गेली पाहिजे, अशा ठिकाणी तुम्हाला तिची व्यवस्था करावी लागेल. ते लोक त्या आश्रमातले तयार होत आहेत का
हे बघावं लागेल, तर तुम्ही ती परिक्रमा करू शकता. नाहीतर त्या खंड परिक्रमेला अर्थ काय आहे? तुम्ही जमेल तसं येणार, 4 पावलं चालणार आणि परत तुमच्या कामाला लागणार, परत येणार, परत 4 पावलं चालणार, परत जाणार. याच्यात तुम्हाला परमेश्वर भेटेल कसा, दिसेल कसा, तुम्हाला अनुभूती येतील कशा? मला माहिती नाही की खंड परिक्रमा केलेल्यांना काय रिझल्ट आलेत, काय अनुभव आले, काय अनुभूती आली आहे, मला माहिती नाही, मी ऐकलेलं नाही आहे. पण मला असं वाटतं की खंड परिक्रमा करण्यापेक्षा या लोकांनी परिक्रमा न केलेली आणि तुम्हाला 2-4 दिवस, 15 दिवस, महिनाभर जर करावंसं वाटतंय ना, तर परिक्रमा करण्याच्या ऐवजी सेवा करा. 1 महिना आश्रमात राहा आणि सेवा करा, ते उत्तम, तो भाव चांगला. त्यामुळं माझं तुमच्या प्रश्नाला उत्तर असं आहे की खंड परिक्रमा करण्यापेक्षा तुम्ही न केलेली बरी. खंड परिक्रमा करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या आश्रमात राहून तेवढे दिवस सेवा करा परिक्रमावासियांची. त्याच्यात तुम्हाला जे परिक्रमा करून साधायचे आहे ते त्याच्यातून मिळेल. त्याचे अनुभव, त्याची अनुभूती तुम्हाला सेवा करताना मिळेल आणि ते जास्त योग्य होईल. जे लोक गाडीनं, मोटरसायकलवरून, सायकलवरून अशा पद्धतीने जे परिक्रमा करतात त्यांच्याकडे वेळ नसतो म्हणून ते करतायत. रिझल्ट त्याच्यातही आहेत, नाही असं नाही. पण पायी परिक्रमा करण्यातला रिझल्ट जर 100% असेल तर सायकलवरून परिक्रमा करण्याचा रिझल्ट 80% असेल, मोटरसायकलवरून परिक्रमा करण्याचा रिझल्ट 60% असेल, 4 चाकीतून, लक्झरीतून परिक्रमा करण्याचा रिझल्ट 50% असेल. त्याची तीव्रता जी आहे ती कमी कमी होत जाईल. तुम्ही काय तीव्रता अपेक्षा करताय त्याच्यावरती अवलंबून राहील. मला असं वाटतंय की मी तुमच्या या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिलेलं असावं आणि त्याच्यातून तुमचं समाधान झालेलं असावं. आज आपण प्रश्नोत्तरांच्या 11व्या भागामध्ये इथेच थांबणार आहोत. यानंतरच्या प्रश्नोत्तराच्या भागात काय प्रश्न येतात हे बघणार आहोत, पण पुढच्या भागात. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र विनंती, ज्या लोकांनी माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे त्यांना मागचे आणि पुढचे येणारे सर्व भाग आपोआप मिळतील. अजूनही बऱ्याच जणांचा फोन येतो, व्हॉट्सअपवर मेसेज येतात की मला पाठीमागचे भाग बघता येत नाही आहेत आणि पुढचे भाग मला कसे मिळतील, तुम्ही लिंक पाठवून द्या. मला प्रत्येकाला लिंक पाठवून देणं शक्य होणार नाही आहे, होत नाही आहे. त्यामुळं माझी विनंती पुन्हा एकदा अशी असेल की तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मागचे भाग आणि पुढचे भाग सगळे आपोआप मिळतील. ज्या लोकांना आवडलं असेल त्यांनी लाईक करा. सबस्क्राईबच्या शेजारी घंटीचं बटन आहे ते दाबा, म्हणजे तुम्हाला घंटा वाजवून नवीन भाग आलेल्याचा इंटिमेशन मिळेल, सूचना मिळेल. ज्यांना आवडलं असेल त्यांनी लाईक करा. इतरांना सांगण्यासारखं वाटत असेल तर शेअर करा. कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स, आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. ज्या लोकांना मराठी लिहिता येते त्यांनी मराठीत लिहा. ज्यांना इंग्लिशमध्ये लिहिता येत असेल त्यांनी इंग्लिशमध्ये कमेंट्स लिहिल्या तरी चालतील, मी त्याला अवश्य उत्तर देईन. ज्या लोकांना इतर कोणत्या विषयावर काही हवं असेल, काही माहिती हवी असेल तर त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवावी, म्हणजे आपण त्याच्यावर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर बोलू शकतो, वेगळ्या ठिकाणी बोलू शकतो, वेगळं बोलू शकतो, वेगळा भाग करू शकतो. आजच्या भागात आपण इथंच थांबूया, बघूया पुढच्या भागात काय होते ते. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.